वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज आहे काय तारीख आहे? आज 6 तारीख आहे आणि 6 तारीख आहे आणि आज आहे माझं दिवाळीचं शूट. तर अचानक ठरलं आमचं दिवाळीचं शूट. तर शगू दीदीला पण करायचं होतं दिवाळीचं शूट, तर मग आम्ही ठरवलं करूया दिवाळीचं शूट. आणि ती पण आली, आज घरी बोलवलं मी तिला. आणि इकडे आहे मम्मी, चकू दीदी इकडे. थोडीशी कॅमेरा कॉन्शियस आहे ती, त्यामुळे मी जास्त घेत नाही. आणि आता आमचा मेकअपला सुरुवात करणार आहे. आता वाजले 2 आणि ओके, तुम्हाला आता मी अशी काळी काळी दिसत असेल. आता दिसते. तर ही लाईट कसली आहे तुम्हाला माहिती आहे का? ही बसली आहे. तुम्हाला मी आता हा सेटअप दाखवते. मी खूप मस्त सेटअप केला. 1 मिनिट थांबा. आता आपण ह्या चालू करते. आता मी जेव्हा हे लावेल ना सगळे दिवे, तर खूप छान वाटेल. आणि हा सेटअप मी आणि पप्पांनी मिळून केलेला आहे, खास ह्या मुलीसाठी. आणि मला बरं नाही वाटत आहे. आणि काय झालं, माझ्या तोंडाला रिॲक्शन उठली कसली काय माहिती. पूर्ण फोड आले सगळे चेहऱ्यावर, त्यामुळे माझा मूड गेलाय सगळा. अचानक रिॲक्शन उठली, काय माहित नाही आम्हाला कशी काय. बघू आता थोड्या वेळाने दवाखान्यात जाता येईल आम्हाला. एवढं काय नाही, पण छान दिसते. कशी दिसते सांगा कमेंटमध्ये. अजून मला थोड्या वेळाने शॉर्ट दाखवते मी. अजून हे निम्मीच तयारी आहे. बघू अजून मस्त असेल लाईट थोडासा अंधार पडल्यावर. आणि हे दिवे वगैरे लावल्यावर तुम्हाला एक मज्जा दाखवते थांबा. हे असे दिवे आहेत. बघा बघा बघा, असे सगळे दिवे लागणार आहेत. हे
जरा थोडंसं आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि कसं वाटलं तुम्हाला लुक नक्की सांगा. मी आता हे सगळं काढले बांगड्या वगैरे, तर लुक कसा वाटला नक्की सांगा. मेन्शन करते मी मेकअप आर्टिस्टचं पेज आणि फोटोज ह्या व्हिडिओच्या एंडिंगला येणार आहे. पण हा व्हिडिओ मी जेव्हा रील टाकल तेव्हा येणार आहे दिवाळीनंतर. दिवाळीत येऊ शकतो कारण दिवाळीनंतर. आणि इन्स्टावर जाऊन बघा तेव्हा हा व्लॉग जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा म्हणजे बघत असताल आता बघत असताल तर इन्स्टावर जाऊन बघा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ब्रॉडकास्ट चॅनल जॉईन करा कारण की मी तिकडे जास्त अपडेट देते. आणि चलो ह्यांची खूप आज हेल्प झाली. तुम्ही BTS बघितलं असेल, ह्यांच्याशिवाय मी काहीच नाहीये. आणि पप्पानी लाईट वगैरे धरले, दीदीनी डेकोरेशन केलं. तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन ते पण सांगा. आणि आता बॅटरी लो झाली आहे तर चलो. कोणाची? माझी. मोबाईलची नाही होत पण माझी होती. आणि हे शूट नसतं पण झालं, पण मला ह्यांनी चेअरअप केलं आणि माझ्या पूर्ण चेहऱ्यावर रिॲक्शन झाली होती. आता तुम्हाला असं दिसतोय ना, तो तसा दिसतच नव्हता पूर्ण, म्हणजे काहीच मेकअप बसत नव्हता. तरी पण तिने शूट 6 तारखेला झालंय आणि मी करते एडिट हा व्लॉग 11 तारखेला. आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. इतकी मेहनत केली सगळ्यांनी आणि मी ती म्हणजे एवढं डेंजर झालं होतं. मी रडकुंडीला आलते पार, कारण की माझ्या चेहऱ्यावर पूर्ण छोटे असे पिंपल आलते. पूर्ण एवढं भरलं होतं सगळं. ते बघून माझ्या अंगावर काट येत होते पार, एवढं माझं डेंजर झालं ते हालत. पण तरी पण मला सगळ्यांनी चेअरअप केलं. मी मग त्या दिवशीच्या क्लिपमध्ये पण बोलले, म्हणजे मागच्या क्लिपमध्ये पण बोलले, पण सगळ्यांनी चेअरअप केलं मला. आणि नंतर हळूहळू ते जात गेलं. आणि मेकअप पण एवढा सुंदर करते ती. पण त्या दिवशी काय झालं, थोडासा मेकअप माझ्या म्हणजे स्किनला बसतच नव्हता. सगळी ड्राय स्किन पडली होती. त्यामुळे थोडासा वाटत असेल, थोडासा व्हाईटिश शेड वाटत होता माझा मेकअपचा. पण काय करणार यार, माझ्या स्किनचाच प्रॉब्लेम होता तेव्हा. अजून पण नॉर्मली थोडंसं मला असं वाटतं मधून की आहे अजून पण तेव्हाच खूप डेंजर होतं. पूर्ण इथून असे फोड आले होते. पूर्ण हे फोड म्हणजे माझं फर्स्ट टाइम माझ्या टचवूड मला पिंपल नाही येत, पण त्या दिवशी आले होते तर मला खूप टेन्शन आलं. कारण की स्किन तुमची प्लेन असेल तर एक तरी फोड आला तरी तुम्हाला टेन्शन येतं आणि मला तर खूप येतं. आणि पण मस्त झालं शूट. थोडासा प्रॉब्लेम झाला मेकअपमध्ये कारण की बसत नव्हता मेकअप माझ्या चेहऱ्यावर. आणि बरोबर माझ्या शूटच्या दिवशीच काहीतरी व्हायचं होतं आणि ते झालं. पण त्यामुळे तरी पण मी तसंच केलं. आणि आता जास्त बोलत नाही, नाहीतर खूप आहे बोलायला माझ्याकडं. आणि हा व्लॉग BTS आहे फक्त, तर भरपूर प्रेम द्या. आणि तुम्ही जर रील बघितलं नसेल, यूट्यूबला पण शॉर्ट टाकले मी, शॉर्ट पण बघा आणि रील पण बघा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामची आणि सगळं मी पेज मेन्शन करते, तर तुम्ही जाऊन प्लीज फॉलो करा. फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट त्यांचं पेज मी इथं दिसत असेल तुम्हाला, तर प्लीज जाऊन फॉलो करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. दीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, गुलवाते अंगणात सोन सकाळी आली दिवाळी.